Good morning, students. Good morning, sir. Good morning, students. Good morning, sir. प्रशालेच्या प्राचार्या, आदरणीय सौ वर्षा मॅम, सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज आपण इथं जमलेला आहोत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी. थोर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यामागं काय उद्देश आहे? याचा उद्देश आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या सम व्हावे हाच सापडे बोध करा. थोर महापुरुषांच्या चरित्रामधून आपल्याला जी मूल्य घ्यायची आहेत, जी मूल्य आपल्या जीवनामध्ये बिंबवायची आहेत, त्यासाठी आपण थोर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करत असतो. साधारण 450 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा निजामशाही आणि आदिलशाहीच्या सत्तेखाली होता. या निजामशाही आणि आदिलशाहीच्या सुलतानांमध्ये सत्ता संघर्षासाठी वारंवार भांडणं होत असत आणि या सत्ता संघर्षामध्ये सामान्य जनता, सामान्य रयत भरडली जात असे. या जनतेचा कोणी वाली नव्हता. या जनतेवर अन्याय आणि अत्याचार, जुलूम, जबरदस्ती व्हायची. इथले वतनदार, इनामदार, जहागीरदार, पाटील हे सर्व या सत्तांच्या चाकरीमध्ये व्यग्र झालेले होते. आणि अशा या अंधाधुंदीच्या काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यावेळेची परिस्थिती वर्णन करताना पद्मा गोळे आपल्या कवितेमध्ये म्हणतात, भयान अंधाराने होते जीव कोंदून गेले, जोकड वाहत मानेवरती जगणे नशिबी आले. तुकड्यासाठी मान विकुनिया केली भिक्षांदेही, निज धर्माची वा देशाची चाडच उरली नाही. पालखीतून मिरवत होते ते विकले गेलेले, स्वाभिमान अनक्षात्र तेज तर धुळीत मिळून गेले. इथल्या जनतेला स्वाभिमानाची, क्षात्र तेजाची चाड उरली नव्हती. आपण कोण आहोत याची जाण नव्हती. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जनतेमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालण्याचं काम केलं. स्वराज्याची उभारणी करण्याचा निश्चय केला आणि रायरेश्वराच्या साक्षीनं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. पण स्वराज्य म्हणजे काय एवढीशी इमारत नव्हती जी आज पायाखुदाई केल्याने उद्या उभी राहिली. तर या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध एक बंड उभारण्याचं काम होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातल्या रयतेला सोबत घेऊन, या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभारण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे कधी आदिलशहाचे सरदार तर कधी निजामशाहीचे सरदार होते. त्यांच्या सरदारकीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे लक्ष देणं त्यांना जमत नव्हतं. यासाठी शहाजीराजांनी जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना पुणे जहागिरी दिली आणि स्वतः बंगळूरची जहागिरी सांभाळण्यासाठी गेले. ज्यावेळी शिवाजी महाराज आणि जिजाऊ पुणे जहागिरीमध्ये आले, त्यावेळेला पुणे उद्ध्वस्त केलेलं होतं. पुण्याची धुळदाण केलेली होती. तिथं फक्त होते जंगल. कोणी अशी जहागिरी चालवणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती. पण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी पुणे पुन्हा उभं केलं. पुण्यामध्ये लोकांना बोलवून गावं वसवली आणि पुण्याची जहागिरी सुरू केली. पुणे जहागिरी सुरळीत करून दाखवली, म्हणजेच मातीमधून पुन्हा एकदा सुरुवात केली. राखेमधून फिनिक्स पक्षी उडावा त्याप्रमाणे पुण्याची जहागिरी सुरू केली. आणि आपल्या मुलग्याचं कर्तृत्व बघून शहाजी महाराजांनी पुणे जहागिरीसाठी एक राजमुद्रा तयार करून घेतली आणि त्या राजमुद्रेवर होतं, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मुलांनो विचार करा, वय वर्ष 14 आणि शिवाजी महाराज जहागिरी चालवत आहेत
आपलं वय वर्ष 14, आपले आई वडील 1 तासासाठी तर आपल्यावर घर सांभाळून देतात का बघा. आपली तोंड मोबाईल आणि टीव्ही मध्ये असतं. गॅसवर दूध असेल तर आईला भरोसा नसतो की आपला मुलगा तिकडे लक्ष देईल. कारण का, एकतर गॅसवरचं दूध उतू जाईल किंवा मांजर खाऊन जाईल. या 14व्या वर्षी, वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जहागीर चालवतात म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. आणि हीच स्वराज्य उभं करण्याचं स्वराज्य उभं करण्याची एक झलक होती. पुढे शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. पण या स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली. बाजीप्रभू देशपांडे, मोरारजीबाजी अशासारखे अनेक मावळे खर्ची पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे अनेक संघर्षानं भरलेलं होतं. औरंगजेबाच्या नजर कैदेतून सुटणं ही सुद्धा साधी गोष्ट नव्हती. पण असे अनेक अपयश पचवून स्वराज्य उभं राहिलं आणि 1670 रोजी राज्याभिषेक पार पडला. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं, लोकांचं खरं राज्य आलं. अशा या राजांना मी त्रिवार मुजरा करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.